हाय, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थिमिफायचा एक इशू आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा ते बघणार आहोत। आता इशू बेसिकली काय होता तर हा इशू sgmmb.ac.in ह्या वेबसाईटला होता। मग इशू बेसिकली मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो की इशू काय होता। इशू हा होता की इथं टर्न ऑन बिल्डर ऑनच होत नव्हता। ओके, म्हणजे कुठल्याही पद्धतीने जसा आत्ता इथं टर्न ऑन बिल्डर केल्यावरती बिल्डर ऑन होतोय अशा पद्धतीने टर्न ऑन बिल्डर ऑन हा होतच नव्हता। मग ह्याच्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत। पहिला जो ऑप्शन आहे तो आहे एकतरी आपण इथं ओल्ड व्हर्जन आपण इन्स्टॉल करू शकतो, पहिलं सोल्यूशन। आणि दुसरं जे आन्सर आहे ते आपण ह्याला इन्स्टॉल अनदर थीम फ्रॉम थिमिफाय। ओके, आता हे जे होतं हे आपलं इन्स्टॉल ओल्ड व्हर्जन हे आपलं पहिलं सोल्यूशन आहे। ओके, आणि हे जे आहे हे आपलं दुसरं सोल्यूशन आहे। पहिल्यांदा आपल्याला जे काय ट्राय आउट करायचं आहे ते आपल्याला ओल्ड व्हर्जन इन्स्टॉल करायचं आहे। ओके, म्हणजे दोन्हीपैकी कुठल्या तरी एका पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह होईल हे काय डिफाईन नाही करता येत। आपण थिमिफाय अल्ट्रामध्ये येऊ। थिमिफाय अल्ट्रामध्ये इथं तुम्हाला थीम सेटिंग्समध्ये यायचा। ओके, ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल पण ह्याच्यामध्ये व्हर्जनचा ऑप्शन नाही आहे। ओके, आता व्हर्जनचा ऑप्शन कुठं आहे तर इथं अपडेटला आल्यावरती इथं अपडेट। आता इथं जे लेटेस्ट व्हर्जन दाखवते थीमचं ते आपल्याला सगळ्यात लोवेस्ट व्हर्जनला घेऊन जायचं आणि रिइन्स्टॉल करून बघायचं। हे रिइन्स्टॉल झाल्यावरती पुन्हा एकदा फ्रंट एंडला येऊन बघायचं की आपला बिल्डर ऑन होते किंवा नाही। बिल्डर जर ऑन झाला तर आपल्याला सोल्युशन नंबर 2ला जाण्याची गरज नाही आहे। पण समजा जर पहिल्याच ह्याने जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर इट इज व्हेरी वेल अँड गुड। जर नाही झाला तर आपल्याला प्रॉब्लेम नंबर 2ला जायला लागेल। ओके, मग इथं आपण ह्याला इन्स्टॉलेशन केलं। आता कन्सिडर करा की हे इन्स्टॉलेशन करून पण जर आपलं जर झालं नाही तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला थीम्समध्ये यायचं आणि थीम्समध्ये येऊन ह्याच्या ॲड न्यू थीमवरती क्लिक करायचं। एक काहीतरी नाव देऊ मी, डेमो। नेक्स्ट, आणि याच्यातली कुठली तरी एक दुसरी थीम जी की आपण ऑलरेडी वापरलेले नाही आहे ती थीम ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायची। ही गोष्ट लक्षात घे तरच ह्या गोष्टी होतील आणि त्याला ॲक्टिवेट करायचा। ओके, जर आता ही थीम मला नको आहे त्यामुळे मी ह्याला इथून डिलीट मारतो कारण हे डेमोसाठी होतं म्हणून मी ह्याला डिलीट केलं। पण रिअल लाईफ सिनेरिओमध्ये आपल्याला करायचं नाही आहे। ती थीम इन्स्टॉल करायची आणि त्याला ॲक्टिवेट करायचं, फ्रंट एंडला यायचं आणि तिथून बिल्डर ऑन होते का बघायचं। मोस्टली ह्या दोन्ही मेथड्सपैकीच कुठल्या तरी मेथडनं आपला हा इश्यू सॉल्व्ह होतो। ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला थिमिफायचा टर्न ऑन बिल्डरचा इश्यू सॉल्व्ह करायचा आहे। आणखीन एकदा रिपीट करतो, प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला थिमिफायचा टर्न ऑन बिल्डर ऑन होत नाही। त्यासाठी एक तरी आपण त्याचं जुनं व्हर्जन टाकून बघायचं, झालं तर ठीक, नाही तरी थीममध्ये जाऊन एक नवीन थीम इन्स्टॉल करायची आणि त्याला ॲक्टिवेट करून टर्न ऑन बिल्डर होते का बघायचं। या दोन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या मेथडनं हा प्रॉब्लेम मॅक्झिममरित्या सॉल्व्ह होण्याचे चान्सेस आहेत। ओके, आशा करतो की हा व्हिडिओ समजला असेल। जर काही शंका असतील तर मला फोन करून विचारा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल। थँक्यू व्हेरी मच।